मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 3,500हून अधिक सूचना हरकती प्राप्त झाल्यात। आजपासून मुंबई पालिका याद्यांची पडताळणी करणार आहे। पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। 3 डिसेंबर ही अंतिम तारीख नोंदवण्यासाठी आहे। मतदार यादीतील दुबार नावं, प्रिंटिंग मिस्टेक अशा यादीतील विविध समस्या सोडवण्यासाठी आजपासून पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन याद्यांची पडताळणी करणार आहेत। 3 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे। आजपासून मुंबई महानगरपालिका पडताळणी करणार आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि याच संदर्भात आता पालिका कर्मचारी काम करणार आहेत। 3,500हून अधिक सूचना आणि हरकती या संदर्भात प्राप्त झाल्यात। मतदार यादीतील दुबार नावं, प्रिंटिंग मिस्टेक अशा यादीतील विविध समस्या सोडवण्यासाठी पालिका कर्मचारी आज सज्ज असतील। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळाला आणि त्यावर विरोधी पक्षाने देखील मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला, तसंच सत्ताधारी पक्षातले काही नेते देखील त्यावर बोलताना पाहायला मिळाले होते। त्यानंतर महापालिकेने त्यावर एकंदरीतच काम केलेलं पाहायला मिळालं। जे डबल दुबार मतदार आहेत त्यांना त्यांच्या नावाच्या पुढे 2 स्टार देखील मागलेले पाहायला मिळाले। मात्र तरी देखील मतदार याद्यांमध्ये अजूनही घोळ आहे। काही ठिकाणी जर बघितलं तर दुबार मतदार आहेत, त्याचबरोबर लेखनिकात झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येते। दुसऱ्या प्रभागातील अंतर्भूत झालेले मतदार असतील, दुबार नावे असतील, हे सगळं पडताळण्यासाठी आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेले महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते मतदारांच्या घरोघरी आजपासून जाणार आहेत आणि मुंबईतील वसाहती असतील, गृहनिर्माण संस्था असतील, इमारतीतील मतदारांना सोमवारपासून ते म्हणजेच आजपासून भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। याचबरोबर जर बघितलं तर 3,500हून अधिक सूचना आणि हरकती आलेल्या पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर या सूचना आणि हरकतींची जी नोंद करायची होती ती वाढवण्यात आली होती। त्याची जी मुदत होती ती वाढवण्यात आली होती आणि त्याची जी मुदत आहे ती 3 डिसेंबर पर्यंत होती। त्यामुळे आता जर बघितलं तर परवापर्यंत ही मुदत असणार आहे। त्यातच जर बघितलं तर काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका देखील कामाला लागलेली पाहायला मिळते। कारण येत्या 2 ते पुढच्या आठवड्याभरात साधारणतः जी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तारीख आहे ती डिक्लेअर होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।